किती दाखवा नाही काय हां बरोबर आहे पाच द्या जरा सांग फोटो तुझं आहे का गाडी आहे की नाही गाडी कुठली नाही कमी मागितली काय घेऊन टाका आपलं काम दोनच मिळालं फक्त मला पुढचे काम आहे काल एका अधिकाऱ्याचा शेतकऱ्याकडून रेशीमचं बिल काढण्यासाठी पैसे मागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला काय सांगाल त्याच्याबद्दल नेमकं काय घडतं सगळं नाही हे म्हणजे तो अधिकारी काय पहिला नाही ह्याच्या अधिकारी बरेच पहिल्यापासून जे अधिकारी आहेत त्यांनी पण तेच केलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय कसल्याही प्रकारचं शेतकऱ्याला मदत केली जात नाही जर त्यांचा म्हणजे त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी जे मदत करायला पाहिजे तशी न करता पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत त्यांनी हा त्यांचा म्हणजे काय काम असतं तुमचं आणि कशासाठी पैसे हे MRGS मधून शेतकऱ्यांना एक 4 लाख रुपये MRGS मधून कुशल आणि अकुशल असं बिल दिलं जातं शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून शासनाची अशी एक संकल्पना आहे की बाबा रेशीम उद्योग वाढवा आणि आत्मनिर्भरती कुटुंब व्हावं या खेड्यागावातले आकांक्षित जिल्ह्यामधले अशा संकल्पनेमधून हे उद्योग पुढे वाढवण्यासाठी पैसे दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी मग नेमकं ह्याच्यामध्ये काय होते अडचण शेतकऱ्यांना जशी तुतीची लागवड करणं असेल शेड मारणं असेल ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये पैसा लागतो मग त्याच्यामध्ये समजा पहिल्यांदाच शेतकऱ्यांना पैसे घातल्यानंतर शासन देतं पैसे शासन म्हणजे त्याची जी प्रोसिजर आहे ते ह्या अधिकारी लोकांनी करायला पाहिजे त्यांनी ते प्रोसेस अशा पद्धतीने करतात की त्यांना त्या शेतकऱ्याकडनं पैसे येत असतील तरच त्याची पुढे प्रोसेस करतात आता त्याकडनं पैसे येण्यासारखा जो शेतकरी नाही किंवा देण्यासारखा जर नसला वाटला त्यांना तर मग त्याची कागदामध्ये काढणार त्रुटीमध्ये काढणार लाल फितीमध्ये देणार टाकून त्याची हरासमेंट करणार आणि मग जर समजा तशामधून जरी त्याने लागवड केली सगळ्या गोष्टी केल्या तर मग त्याला लवकर बिल देणार नाही त्याची हरासमेंट करते ज्या संबंधित त्या अधिकाऱ्यांनी आधी कधी पैसे मागितले होते का काय तक्रार आहे त्याबद्दल तुमचा अनुभव काय त्यांच्याबद्दल मी एक चॉकी सेंटर चालवतो आणि एक प्रगतशील शेतकरी आहे जिल्ह्यामधला तर आमच्याकडं अक्षरशः तुम्हाला सांगतो जे पुणे मुंबईहून लॉकडाऊन नंतर बरेचसे मंडळी आली गावाकडं आणि त्यांनी विचार केला की रेशीम उद्योग आपण आपल्या गावामध्ये केला तर एक पुण्या मुंबईसारखी पगार आपल्याला मिळते आणि म्हणून त्या लोकांनी बाबा पैशाची अडचण असते म्हणून रेशीम विभागाकडनं ते अनुदान पण मिळते असा उद्देश धरून त्यांनी रेशीम उद्योग लागवला त्या लोकांनी अक्षरशः आईचं असेल किंवा पत्नीचं असेल सोनं घाण ठेवून शेड मारलं लागवड केली त्या लोकांचं अक्षरशः अजून बिल चालू नाही शेडचं बीडचं तर सोडा मुस्टर सुद्धा चालू नाही त्या लोकांचे ते आमच्याकडे फोन लावून रडतात आमच्यापाशी आम्ही बी काय करू शकत नाही हो ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांच्याबद्दलच तक्रार आमच्याकडे बऱ्याच वेळा
सारखं येतात कंटिन्यू, त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहेत शेतकऱ्याचे आमच्याकडे तक्रार केलेल्या, फोन कॉल्स रेकॉर्ड सुद्धा आहेत, रडलेले सुद्धा आहेत आमच्याकडे. किती रक्कम मागतात ते अधिकारी? अधिकारी कामानुसार साधारण rate कसा असतो त्यांचा? साधारणतः मस्टरला त्यांचे आता सध्या आमच्या मागच्या एका शेतकऱ्याने फोन केला, 5,000चं मस्टर होतं, त्याला त्यांनी 2,000 रुपये मागितले होते. आणि जर समजा त्या शेडचं वगैरे बिल असेल तर त्याचा काय विषय नाही, 20-25% त्यांना मिळाले तरच त्यांनी काम करतच नाही. आणि ते प्रोसेस कशी असते शेतकऱ्याला माहित नसते, अधिकाऱ्यानं कोऑपरेट केलं तरच ते कळते, आणि तेव्हा कोऑपरेट तेव्हाच करणार जेव्हा तो पैसे देणार. हो, काय प्रोसेस असते आणि काय होतं नेमकं सर, आणि सरकारी स्थितीत कसं अडकतं सगळं तुमचा व्यवसाय? आमचं काय आळ्याचं अनुदान पडत नाही, आणि टाकू म्हणतात, टाकीत बी नाही, ते काहीच करीत नाहीत. 5-5 वर्ष 10-10 वर्ष अनुदानच पडत नाही आळ्याचं, नुसतं पैसेच घेते ते. हो, किती दिले आतापर्यंत तुम्ही पैसे कामासाठी? सारखं 7,000 8,000 रुपये देतो 200 आळ्याला, त्याचं ते टाकतो म्हणते, टाकीतच नाही ते. किती पैशाची मागणी असते अधिकारी मस्टर काढायला? मस्टर काढायचं तरी गेलं, आता इतकं नाही, नका बोलायला, मला काय बोला येत नाही, तुमचं तुम्ही बघा. म्हणजे किती तुम्ही पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही? पैसे घेतल्याशिवाय तर काम करीत नाही ते. कोण आहे तो अधिकारी? आता अधिकारीच नाव माहित नाही, आम्ही शेतकरी माणसं, कशाला अधिकारी पोस्टर. ठीक आहे सर. सर काय सांगाल, काय व्हिडिओ आहे तो? आणि आम्ही SB वराड, रेशीम विकास अधिकारी, अतिरिक्त कार्यभार धाराशिव. मी काल परवा जॉईन झालो, म्हणजे 20 तारखेपासून चार्ज आहे. आणि काल मला वाटतं संध्याकाळी एक व्हिडिओवर पोस्ट व्हायरल झाली, त्या संदर्भात मी वरिष्ठ म्हणजे कार्यालयाशी संपर्कात होतो, आणि त्यानुसार ते संबंधित कर्मचाऱ्यांना मी त्या व्हिडिओ संदर्भात विचारणा केलेली आहे. तर त्यांचं अद्याप मला उत्तर, आजच मी त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांचं उत्तर अपेक्षित आहे. ते उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आमचं ते आहे. त्याचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्यावरच बोलणं उचित होईल असं मला वाटतं. त्या व्हिडिओमध्ये ते जे संबंधित अधिकारी ते पैसे घेताना शेतकऱ्यांना दिसतात. हो, तेच आपण प्रथमदर्शनी जे काय दिसतंय तेच आपण त्याला मांडले, किंवा प्रथमदर्शनी तुमचं त्याच्यामध्ये दिसतंय तर नेमकं काय, कशाच्या संदर्भातला विषय आहे? रेशीमचे शेतकरी आहेत का आणखी कोणता व्यवहार वैयक्तिक आहे? तर त्यांनी मला फोनवर सांगितलं की तो वैयक्तिक व्यवहार आहे माझा, त्याच्यामुळं तो अद्याप त्यांचं उत्तर आणखी प्राप्त झालं नाही, त्याच्यामुळं तो उत्तरात काय देतात हे जास्त महत्त्वाचं आहे. ते आल्यानंतर मी तुमच्याशी स्पष्ट बोलेल. सर, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अनुदान मागणी करतात, काय सांगाल याबद्दल? तुमच्या ऑफिसचा कोणताही अधिकारी असो पैशाशिवाय व्यवहारच करत नाही असं आरोप आहे. नाही, असं तर काही म्हणता येणार नाही, पैसे कुठं द्यावे लागत नाहीत. आरोप आहे. आरोप असू शकतो ना, तर सत्यता नाही ना ती. ठीक आहे. आपलं हे ओंकार ते पत्राची एक आता आपण सूर्यवंशीला पत्र काढलं त्याची कॉपी दाखव.